मग आदमी को पूछो यहाँ से आदमी को ये यहाँ पर किसी को बोला ना। तर काल गेलो होतो यात्रेमध्ये दिसली मध्ये मोनालिसा सारखी पोरगी, तिच्याजवळ गेलो मोबाईल घेऊन, तर ती मोनालिसा नसून मोनालिसा सारखीच दिसत होती. म्हणजे मोनालिसा सुद्धा अशीच व्हायरल झाली. पहिले कुंभमेळ्यात ती हार विकत होती, नंतर तिच्यावर नजर गेली सोशल मीडिया इन्फ्लुएन्सरची आणि सगळे सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर तिच्यावर गेले कॅमेरा घेऊन आणि ती रातोरात स्टार झाली. म्हणजे आज ती हिरोईन झाली, ॲक्टिंगच्या मागं लागली आणि ॲक्टिंग करून राहिली. म्हणजे विचार करा किती खतरनाक तकदीर पलटते माणसाचं. कधी पलटल काहीच सांगता येत नाही. त्यामुळे म्हणतो ड्रीम 11च्या मागं नका लागू. तुमच्या मेहनतीवर तुमचं लक्ष असू द्या, तरच तुम्हाला खतरनाक यश मिळेल. तर ड्रीम 11 तर मग गेलो यात्रेमध्ये पुढे आणि पुढे जाता जाता एक मुलगा कानातला मळ काढत होता असं मला वाटे. पण तिथं गेल्यानंतर मला समजलं की हा कानाच्या साईडला टॅटू बनवत आहे म्हणून. म्हणजे विचार करा किती खतरनाक लोकांचे काय म्हणते पॅशन आहे. कुठीच्या कुठीच टॅटू बनवतात. तुम्हाला काय वाटते याच्याविषयी सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये सांगा. भेटू नेक्स्ट टाईम.